मॉर्निंग. सो आज आहे संडे आहे. ब्रेकफास्ट आहे कांदा पोहे आणि आम्ही ते ब्लॉग बघतो. हे ब्लॉग जरा आम्हाला कार्टूनचं जरा इंटरेस्टिंग वाटतं. सो हे ब्लॉग्स बघतोय आम्ही फराह खानचे. माहिती आणि बाय द वे आज एक ब्लॉग पण येतोय, तर तो ब्लॉग इथे मी एडिट पण करतोय, तो आज तुमच्यापर्यंत येईल. पहिला तर खाऊन घेऊया. ॲक्च्युली व्योमची ना आंघोळ चालू आहे, पण बघूया कुठे आहे तो. व्योमची आंघोळ चालू आहे. आंघोळ चालू आहे ना व्योमची. ओके चला. नाही ओईज आकाश इज यार. चला खाऊन घेऊया. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे आपण जे जिम आहे हे आपण प्रथमेश बाळाचा कपडे यांच्याकडनं घेतलं होतं. वुडन जिम आहे आणि त्याला आम्ही ते सगळे टॉयज लावलेत व्योमचे. आणि आता व्योम खुशी पण होतो, खुशी होऊन उपरीसुद्धा होतो. तर तुम्हाला बरेच दिवस ब्लॉगमध्ये दिसला नाही तो. सो हिअर ही इज. ये कौन करते मस्ती? कौन करते? कौन करते? कौन करते मस्ती करते? यू कौन करते मस्ती? कौन मस्ती कोण करतं? कोची करते दीदी आपल्याला? कोची करते दीदी? हे असं करतात. गुड बॉय कोण आहे? गुड बॉय कोण आहे? गुड बॉय कोण आहे? गुड बॉय व्योम आहे. कच्चा गोड आहे ना व्योम. कोण ओरडत आहे? खोटं रडतं. कोण करते? कसा लब्बाड आहे मग. चला जेवा मायरा. चलो मायरा लवकर जेव्हा. मायराची आज आहे डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, तर तिला तिथे घेऊन जायचं. डेंटिस्ट, तिचा दात दुखतोय. प्रॉब्ली वी नीड टू रिमूव्ह दॅट टीथ. बघू, डॉक्टर विल टेक अ कॉल. खोटं करते तू. कशा करते खोटं रे? चला घ्या त्याला घ्या. चला तुझा 4 दिवसांचा कोटा संपला नाही. तू अजून तर मला दीदी बोलला नाही. नाही बाबू. हाय फ्रेंड्स, वेलकम टू मायराज कॉर्नर. तो तर थोड्या दिवसाआधी माझा दात दुखत होता, तर आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. गेले होतो आणि डॉक्टरनी सांगितलं की तो दात काढावा तरी लागेल, तर रूट कॅनल तरी करावा लागेल. तर डॅडीनी डिसिजन दिलं त्यांच्याकडे, कारण ते थोडे एक्सपर्ट आहेत त्याच्यासाठी. आणि आज बघूया काय रिझल्ट येते. रूट कॅनल आहे का दात काढावा लागणार. म्हणजे डॅडी म्हणताय की जर का तुझा दात काढला तर आय कॅन्ट ईट फॉर 8 or 6 hours.
सो आय डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. ओके, तर आता आम्ही निघालो आहोत डॉक्टरकडे जायला. मला खूप भीती वाटते. मी मम्माला काय विचारत होती, मम्मा माझं जेव्हा दात काढतील तेव्हा मला दुखणार आहे का? तर मम्मा परत सांगत होती की तुला ॲनेस्थेशिया देणार आहे, तर तुला काही नाही करणार आहे, ते इंजेक्शननी देणार. मी मम्मा चुकलेली इंजेक्शन देणार, पण ते कॉटनली लावतात. मी म्हणलं मम्मा इंजेक्शन दाताला. तर आता आपण भेटूया कारमध्ये. चला, गुड आफ्टरनून. तर संडे आहे आणि आज ना मायराची डेंटल अपॉइंटमेंट आहे. तिला 2-3 दिवसापासूनच दात दुखत होता, तर आम्ही जाऊन दाखवलं होतं. तर त्याने सांगितलं की आता बहुतेक तरी एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. आता ते आज ठरवतील की नेमकं काय करायचं आहे. स्पॉटलाईट जेव्हा होता मायराचा त्याच वेळेला तिचा खूप दात दुखत होता, रिहर्सलच्या वेळेला पण आणि स्पॉटलाईटच्या वेळेला पण. स्पॉटलाईट जर कोणी बघितलं नसेल तर मायराच्या स्कूलचा एक ॲन्युअल डे आहे, तर त्याचा ऑलरेडी एक ब्लॉग आपण टाकला आहे, तर नक्कीच तुम्ही जाऊन बघा. तो आहे ना माया? येस. आणि मायराचा स्कूलचा जो ॲन्युअल डे असतो तो एक रेग्युलर ॲन्युअल डे नसतो, तो एक कॉन्सर्ट असतो, खूप मस्त असतो. कालिदासमध्ये असतो, म्हणजे प्रॉपर स्टेज असतो, प्रॉपर ऑडिटोरियम पण असतो आणि पाठी आम्हाला ग्रीन रूम पण असतो वेट करण्यासाठी. पण बॅक स्टेज खूप धावपळ होते आमची, खूप. चला, तर आपण आता इकडनं जाऊया डॉक्टरकडे. म्हणजे इथेच हात लावते का मी? हो, का तुला फील नाही होत ना ते? असं वाटतं ते नाहीच आहे ना? नाहीच आहे, म्हणजे बोटाला फील होते पण ह्याला फीलच नाही होते मला. त्याला थोड्या वेळ तर राहील, ते असं फील होतं 1 तासानंतर. ओके ना आता? नाक पण माझं सुन्न पडलंय. खूप खाते ना तू, हाडा बिडा खूप तोडली ना त्याच्यामध्ये. बोलले की थोडा आराम पाहिजे, समजलं? चला, ओके. त्याच्या लक्ष देऊ नको, लक्ष देत बसू नको ते. आणि हात नको लावायला, हात नको लावतो. स्लाइम अशी स्ट्रेच होता कसं आहे. चल, तू पण झोपले चला, झोपू दे. हा, आता 1 आवर, आता किती 3:30 वाजता पाणी पी. हा का? चलो, 3:30. हा. 2 days later. गुड मॉर्निंग. 10:30 वाजलेले आहेत आणि बाय द वे हा नेक्स्ट डे आहे आणि आम्ही आता आहे नाशिकमध्ये. कालच आम्ही रात्री आलो होतो इथे नाशिकमध्ये. आम्ही इकडनं जातो आहे सुरगाण्याला. काल खूप उशीर झाला, त्यामुळे आम्ही इथे काल हॉल्ट केला. तर मी तुम्हाला म्हणत होतं की सुरगाण्याला जातो आहे आम्ही. तर होळी आहे, होळीसाठी आम्ही यावेळेला सुरगाण्याला जातो आहे. ऑलमोस्ट म्हणजे पहिल्यांदाच जातो ना आपण लग्न. हां, होळीला लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही जातोय आणि ते पण आम्ही 4घे जातोय. व्हिडिओ ते झोपलाय मस्त. आफ्टर लाईक तुम्ही तेव्हा गेले असाल डायरेक्ट 9 इयर्सच्या चेन नंतर परत चालले 2 माकडं घेऊन. तर काय ऍक्च्युली काय ना, होळीचा काय बाजार बिजार पण असतो, तर म्हटलं काय जत्रा असते. हां, आणि काका तर आम्हाला नेहमी बोलवायचे की तुम्ही यात्रेला या. पण काही जमायचं नाही. पण मग आज काय माहिती, आता जातोय आपण, है ना? चला, तर आपण सुरगाण्याला जाऊया. आणि बाय द वे मायराला आता दुकानात गर्दी असते आणि साक्षी चंचल दोघीच आहेत. तर बाहेर पण 2-3 जण लागतात, आत पण 2-3 जण लागतात. तर मग म्हटलं पण आम्ही काय ठरवलं, आम्ही सगळे बच्चे कंपनी बाहेर दुकानात बसणार. येस. आणि बाय द वे आकाश सुद्धा आलेला आहे. तुम्ही मला लक्षात येईल की काकांच्या दुकानामध्ये पण गर्दी असते. तर मग तिथे आकाश पण आलेला आहे. आकाश कालच आलेला आहे ना. चला, आता आपण जाऊया सुरगाण्याला. इकडनं 2 तास आहे आणि बघू आज काय होतं ते. लेट्स गो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाय द वे बऱ्याचशा ज्या कमेंट्स होत्या मायराचा जो ॲन्युअल डेचा जो व्लॉग गेला श्वेता त्याच्यावरती खूप कमेंट्स आहेत की असा ॲन्युअल डे आम्ही बघितला नाही, की असं पण ॲन्युअल डे असतो का. तर येस, मायराचा स्कूलमधला ॲन्युअल डे हा एक वेगळं काहीतरी प्रकार असतो. मी तर त्याला कॉन्सर्टच म्हणतो, बिकॉज लहान मुलं त्यांच्या एजनी जे काही परफॉर्म करतात आणि ज्या प्रकारचे रिहर्सल्स असतात खरंच सुपर्ब आहे. आणि तुम्हाला तांबडी चांबडी गाणं कसं आवडलंय का ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला. सगळीच गाणी आवडली, म्हणजे मला तर स्पेशली ते एरियल वर्षीचा पण व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो पण बघू शकतो. तर दोन्ही पण मायराच्या स्कूलचे ॲन्युअल डेचे जे व्हिडिओज आहेत त्याचं थंबनेल मी इथे टाकेलच, पहिला आणि दुसरा. तर मायराच्या ॲन्युअल डेचं नाव असतं स्पॉटलाईट. ते ॲन्युअल डे नाही म्हणत, स्पॉटलाईट म्हणतात. आणि ते स्पॉटलाईट सारखंच असतं, लाईट्सनी एवढे ते खेळ खेळतात. म्हणजे मायराचा एक निऑनचा डान्स होता. सॉरी वाला पूर्ण लाईक निऑन कलर मध्ये आम्ही सगळे असे तो कपडे होता. घातले होते. नंतर मला पियानो, ग्लो इन द डार्क. नंतर पियानो मला खूप आवडला, ज्या पद्धतीचा त्याने पियानो वाजवला. आणि एरियल स्पेशली एरियल म्हणजे आपण एक असे 2 स्ट्रिंग्स असतात त्याला खूप बांधून काय काय करतात, ते खूप मस्त असतं. येस. तर पहिल्यांदाच स्पॉटलाईटच्या त्यांच्या या गॅदरिंगमध्ये पहिल्यांदा त्यांनी केलं होतं, एरियल केलं होतं, विच इज व्हेरी गुड. तर नक्की तुम्ही जाऊन बघा. आणि आता आपण जाऊया सुरू. मला आता आठवलं म्हणून बोल. चलो.